हॅलो, माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कालचा प्रवास आपण कंटिन्यू करत आहोत. सो आम्ही चिपळूण मार्गे आमच्या गावी पोहोचलो, आमच्या ग्रामदैवतेचं दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही काय काय केलं ते सगळं या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ अतिशय छान झालाय, स्किप न करता बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हॅलो. सो आता आम्ही आलो कशेडी घाट, म्हणजे जो टनेल येतो आता लागेल कशेडीचा. खूप छान रस्ता झालेला आहे, मुंबई गोवा हायवे. स्मूथ आपला प्रवास खूप छान होतोय आणि आम्ही लगेच पोहोचू. पण आम्हाला आधी डाऊट होता की पहिल्यासारखे जर रस्ते असते, म्हणून आम्ही तयारी करून आलो नव्हतो. पण आता कुठेतरी तयारी करून दैवतेचं दर्शन आमचं आजच होईल. तो रस्ता चालला आहे, आम्ही पण चाललो आहोत रस्त्याबरोबर. रस्त्याची अजिबात कंप्लेंट नाही आहे. ओके, सो गणपतीसाठी तुम्ही रेडी राहा. एकदम क्लिअर रस्ता आणि मस्त गाणी पण लागलेत. अशी जुनी गाणीच बरी वाटतात. आत्ताची किती पण गाणी लावा, आपण नाही कनेक्ट होत त्याला. लुक ॲट द रस्ता, किती सुंदर दिसतंय बघा. आता आम्ही जेवणासाठी थांबत आहोत. हॉटेल स्वयंसिद्ध आमचं नेहमीचं हॉटेल आहे ते, तिथेच आम्ही जेवण करू. आणि आता मी जस्ट आमचं जे डेस्टिनेशन आहे, जिथे आम्ही चाललोय आमच्या ग्रामदैवतेसाठी, ते 1.5 hour दूर आहे. अजून मला चेंज पण करायचंय, बघूया कसं काय जमतं ते. सो ह्या हॉटेलमध्ये आता आपण आलो आहोत. सो हे आम्हाला रस्त्यामध्ये लागलंय मंदिर. तसं नाही पाया पडायचं. वर बघ, वरून या.
दसऱ्याला चला देवी जनाई आणि मानाई मंदिर त्या मेन देवी असतील. हॅलो, सो आत्ताच आमचं जेवण झालं. मी मगाशी दाखवलं तुम्हाला स्वयंसिद्धामध्ये आम्ही थांबलो आणि त्या स्वयंसिद्धामध्ये जाताना ना आम्हाला एक मंदिर पण दिसलं होतं. ते मंदिर इतकं सुंदर आहे ना, जनाई मानाई मंदिर आहे आणि ते असे गर्द झाडीत आहे. सो मी त्याचं शूट पण घेतलंय. तुम्ही बघा ते मंदिर किती सुंदर आहे. म्हणजे ते कोकणाचं प्रतीक म्हणता येईल आपल्याला. सो याच गोष्टी आपल्याला कोकणाशी कनेक्ट करतात. म्हणजे हा निसर्ग, हे सौंदर्य बघणार असतं. सो आता आम्ही पोहोचतो. आम्हाला अर्धा तासात आम्ही जाऊच आमच्या गावाला पोहोचू. मग मी तुम्हाला भेटते तिथे. चला. हे आहे चिपळूण आणि चिपळूण मध्ये अजून काम चालू आहे. तुम्ही बघताय ब्रिज. आता आपण खालून चाललोय. एकदा का हा ब्रिज झाला वरचा की आपण त्या रस्त्याने जाऊ. आतापर्यंतचा रस्ता अतिशय छान होता. आम्ही ऑफ सीझन आहोत. आम्ही बुधवारी आता इथे आहोत. आजचं डेट आहे 10 जून. सो हा एक पॅचवर्क इथे साईडला चालू आहे आणि आपल्या कोकणाने कधीच काथ टाकली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेली अशी गावं आहेत, सुंदर सुंदर. त्यातलंच आमचं एक उक्षी गाव. आमचं उक्षी गाव पण खूप सुंदर. सो तुम्ही गणपतीत आरामात येऊ शकता इथे गाडी काढून तुमची स्वतःची. रस्ते एकदम तुमच्या स्वागतासाठी तयारच आहेत जणू. थोडं थोडं आहे जिकडे तिकडे पॅच वर्क चालू आहे त्यांचं. आंबेड बुद्रुकला जायचं इथे रस्त्यातच आहे ते. आम्ही काही वस्तू शोधतोय त्यासाठी आता आम्ही आंबेड बुद्रुकला जाणार आहोत. बाऊ नदी कुठे गेली? हा, बाऊ नदी आली आता आमची. दाखवते तुम्हाला बाऊ. आंबेड बुद्रुक ना. ते कुठे? आता ना आम्ही एक आम्हाला दोनदा फंबल झालं. एकदा तर ते आपला पूल बनलाय तिकडे संगमेश्वरचा. तर संगमेश्वरवरून आम्ही डायरेक्ट त्या पुलावरून गेलो. तर खाली आम्हाला ते मार्केट दाबलं गेलं खाली. आपल्याला काही कळतच नाही. आपल्याला काही बोर्ड नाही, काही नाही. आपल्याला काही दिसतच नाही तिथे. आणि म्हणून आम्ही वांद्रीत जायचं ठरवलं की वांद्रीच चल, वांद्रीत मार्केट असेल. ते गाव पण हलवलंय, ते खाली गेलंय तिथे. त्याच्यामुळे काही घेता आलं नाही आम्हाला. आता आम्ही डायरेक्ट आमच्या गावालाच जातो. गावाच्या इथे म्हणजे देवळातच जातो. तिथे बघतो काही आम्हाला पाहिजे ते मिळतं का ते. आम्ही कोकणात आहोत आणि आता तुम्ही गाणं ऐकताय का बॅकग्राऊंडला कुठलं चालू आहे? कुठलं तरी भोजपुरी गाणं. हे चिंचपार किंवा भेली आहे. पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ आणि मग मागे येऊ. असं ही पण एक गाव आहे. किती वेळ आता? म्हणजे आलं. चला पटकन. आणि रेडिओवर बिहारी गाणी लागतायत, भोजपुरी गाणी लागतात. काय कळत नाही सगळं काय. ना ती आमची बाऊ नदी आहे. पहिला हा ना ब्रिज नव्हता इथे.
हा जो वांद्री आणि ओक्षी गावांना जोडतो तो हा ब्रिज आहे. एकच गाडी जाऊ शकते त्याच्यावरून. काय नवीन? सो आत्ता आम्ही उक्षीच्या गावात, आमच्या उक्षी गावात मी उभी आहे. आम्ही पोचलोय. सो गेल्या वर्षी पण मी इथे आलेले. सो हे देऊळ अजून बनतंय इथे. आणि हे सोमेश्वराचं मंदिर आहे. सो आम्ही पहिले जाणार सोमेश्वराच्या मंदिरात. 10 जून आहे आज. ऊन बघा केवढं आहे. सो हे जांभळं पडलेत. जांभळाचं झाड आहे. आणि गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षीही आलोय. हा जांभा दगड आहे. हे काय आहे हो? हे देवाचाच दगड आहे. त्याला मंदिर नाही बांधलं. त्याला मंदिर नाही बनवलेलं. त्या देवाला चाल. सो आमच्या सोमेश्वराच्या मंदिरातून हे आमचं वाघजाईचं मंदिर दिसतं. समोरच आहे. मंदिराचं अजून काम सुरू आहे. सो आत्ताच आमचं दर्शन झालं दोन्ही देवळांमध्ये. म्हणजे ज्या कार्यासाठी आम्ही आलो होतो इथे आमच्या गावात ते संपन्न झालं. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला जातो. म्हणजे मार्गस्थ होतो. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की आम्ही पुढे कुठे चाललोय ते. सो आता आम्ही जस्ट दर्शन घेऊन निघालोय. हे अजून जुनं मंदिरच आहे. आणि हे नवीन मंदिर तुम्ही माझ्या मागे बघताय. हे जे नवीन मंदिर आहे ते तयार होतंय.
आतला गाभारा रेडी आहे. सो असं छान असं सुंदर असं हे पण एका डोंगराच्या कुशीत वसलेलं गावच आहे, म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत म्हणा. उक्षी गाव खूप सिनिक आहे. गाभारा तयार झालाय त्याचा फक्त. सो ही आमची बाव नदी छान दिसते ना. आम्ही जरा चहा घेतो. ते जरा आलं की चहा वगैरे स्पेशल बनव. सो आता आम्ही जरा चहा घेतो. साखर मीडियम. हो व्हिडिओ. हो साखर. सो आता आम्ही चहा घेतो इथे. तो ताजा चहा करून देतोय आम्हाला. मुंबई गोवा हायवेवर आहे ही. छान आहे, स्वच्छ. आता आम्ही हातखंब्याच्या पेट्रोल पंपवर आहोत. काही काही डिस्टन्स नाही. पॉवर 95चं पेट्रोल आरामात मिळतं इथे सध्या. हे आहे हातखंब्याचं पेट्रोल पंप. सो आम्ही भरलं आता पेट्रोल. आणि पेट्रोलचा ऑन अँड एव्हरेज सपोज आपण पॉवर 95 घेतलं ना तर आपलं ऑन अँड एव्हरेज 13-14चा देतो एव्हरेज. 13-14चा एव्हरेज आपल्याला मिळतो. 13-14 किलोमीटर पर लिटर. आता आम्ही पुढे मार्गस्थ होतोय. आता आम्ही कुठे जातोय ते मी तुम्हाला सांगेन, पण उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेन. ओके. सो बाय फॉर नाऊ. आता पुढे काही इंटरेस्टिंग असेल तरच दाखवेन, नाही तर रस्ता आहे आपला बॉम्बे टू गोवा हायवे आहे. स्मूथ आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला, आमचा पुढचा मोठा प्रवास आहे अजून, म्हणजे जवळजवळ 4-5 तासांचा आहे. भेटते, सांगते आणि तुम्हाला कुठे जाते ते. चला पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय. आणि जर गंमत इन लाईफ या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब करायचे, म्हणजे तुमचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, सपोर्ट करा.
चला बाय. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. म्हणजे मला काही इम्प्रूव्हमेंट असेल तर मी ते नक्की करेन.